दशक 5वा, समास 6वा, शुद्ध ज्ञान निरूपण. जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ. सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा. उपेक्षू नको गुणवंता अनंता, रघुनायका मागणे हेची आता. हनुमंतांची कुळवल्ली राममंडपा वेला गेली, श्रीराम भक्तीने फळली, रामदास बोले या नामे. शुका सारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जयाचा जगी जन्म नामार्थ झाला, जयाने सदा वास नामात केला. जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती, नमस्कार त्या ब्रह्मचैतन्य मूर्ती. नेत्राने गुरुराज मूर्ती आपुली, मी जे धवा पाहिली. तू विष्णू शिव तूच दैवत मला, तू तात तू माऊली. झाला भाव मनात या मग करू कोणास पाचारण. प्रल्हादा गुरुराज या नित तुम्हा, माझे असो वंदन, माझे असो वंदन. आदौ राम तपोवनादिगमनं, हत्वा मृगं काञ्चनं. वैदेही हरणं जटायुमरणं, सुग्रीव संभाषणं. वाली निर्दलनं समुद्रतरणं, लंकापुरी दाहनं. पश्चात् रावण कुंभकर्ण हननं, एतद्धि रामायणं. जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ. गणेश शारदा चैव सद्गुरु सज्जनस्तथा, आराध्य दैवतं गुह्यं सर्वं मे रघुनंदनः. गणेश शारदा सद्गुरु संत सज्जन कुळेश्वरू, सर्व ही माझा रघुवीरू, सद्गुरु रूपे श्रीराम. माझे आराध्य दैवत परमगुह्य गुह्यातीत, गुह्यपणाची मात न चले जेथे. यो जातो मरुदंशजोक्षिततले, संबोधयन् सज्जनान्. ग्रंथं यो रचयन् सुपुण्यजनकं, श्रीदासबोधाभिधं. यः कीर्त्या पठनेन सर्वविदुषां, स्वान्तापहारी सदा. सोऽयं मुक्तिकरक्षितौ विजयते, श्रीरामदासो गुरुः. मला वाटते अंतरित्वा वसावे, तुझ्या दासबोधासित्वा बोध व्हावे. अपत्या परिपाववी प्रेमग्रासा, महाराजया सद्गुरु रामदासा. ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं, द्वंद्वातीतं त्रिगुण गगनसदृशं, तत्त्वमस्यादिलक्ष्यम्. एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं, भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः, गुरुः साक्षात् परब्रह्म, तस्मै श्री गुरवे नमः. अनेन प्रियतां देवो भगवान् जानकीपतिः, श्रीरामचंद्र पूर्वेषाम् अस्माकं कुलदैवतं. श्रोता वक्ता श्रीराम समर्थ. जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ. आपला दशक 5वा, समास 5वा काल पूर्ण झालाय. जो पूर्ण झालाय समासामध्ये, त्यामध्ये कोणतं ज्ञान नाही, म्हणजे कोणतं ज्ञान परमार्थाच्या दृष्टीने चालणार नाही, याबद्दल समर्थांनी विस्तृत विवरण केलंय. आणि वरतून सांगितलंय त्यांनी की याच्या व्यतिरिक्त सुद्धा जे जे काही ब्रह्मांडात आहे, जे जे काही मायेच्या पसाऱ्यात आहे, त्याचं मिळालेलं ज्ञान परमार्थात उपयोगाचं नाही. जय जय रघुवीर समर्थ. कितीही ज्ञानी, कितीही बुद्धिवान, कितीही समृद्धी असलेला, कितीही प्रसिद्ध, कशामुळे होतो? इथल्या ऐहिक ज्ञानामुळे. ऐहिक ज्ञानामुळे जे काही त्याला मिळतं त्याला ज्ञान म्हणू नये, असं समर्थांनी स्पष्ट सांगितलं आहे. याचा अर्थ पुन्हा जेव्हा आपण चर्चा करतो त्या ठिकाणी त्या ज्ञानाला किंमत नाही का? अगदी किंमत आहे. ऐहिक सुखापुरतं त्याची किंमत मर्यादित आहे. जितकं शिकू तितकी चांगली नोकरी लागेल, तितकं चांगला आपल्याला पैसा मिळेल, तितकं चांगलं आपलं स्टेटस असेल.
इतपतच त्याचा उपयोग होईल. त्याच्या व्यतिरिक्त परमार्थामध्ये या सगळ्या गोष्टींचा उपयोग होणार नाही. अन्यथा सगळे लोक परमार्थाकडे वळले नसते. ज्यांना ज्यांना वाटतंय की एवढं सुख आपल्याला मिळालं तरीसुद्धा जर ते इकडे वळले, याचं कारणच आहे की आपण अंतर्मनामध्ये जे सुख पाहिजे ते सुख हे ज्ञान देऊ शकत नाही. ह्या ज्ञानाने, ह्या मर्यादित ज्ञानामुळे किती वेगवेगळ्या प्रकारचे ज्ञान सांगितले आहेत त्यांनी. सगळ्या 64 प्रकारच्या कला, 64 प्रकारच्या कला इतक्या आहेत. त्यातलं एखादी कला पूर्ण जरी शिकली, आपण शिकू शकतच नाही. पण ती शिकल्यावर आपल्याला वाटतं पूर्ण आयुष्य त्यामध्ये आपण घालवलं आहे. पण ते सुद्धा ज्ञान परमार्थाच्या दृष्टीने चालणार नाही. पण त्या ज्ञानातून जसं लता मंगेशकरांनी केलं की ज्ञान मिळवत असताना, त्याची संगीताची साधना करत असताना सरस्वतीची आराधना केली आहे. आणि सरस्वतीची आराधना करून, नतमस्तक राहून, शरणागती पत्करून आणि साधं सात्विक जीवन जगून संपूर्णपणे श्रेय भगवंताला देऊन आणि आपल्या आईवडिलांना, आपल्या पूर्वपुण्याईला त्या सतत स्मरण करायच्या की आपल्याला कसे वडील मिळाले, कशा घराण्यात जन्म झाला, हे सगळं जेव्हा त्या नतमस्तक होऊन बोलायच्या, म्हणून त्या लता मंगेशकर झाल्या. म्हणजे ज्ञानाला किंमत आहे. ज्ञानाच्या सोबत जर शरणागती असेल तर ते ज्ञान परमार्थासाठी आवश्यक आहे. पण त्यात 2 भाग आपण चर्चा केली. ज्ञान मिळालं आणि शरणागती असेल तेही उत्तम आहे. ज्ञान नाही मिळालं आणि शरणागती असेल ते सुद्धा चालणार आहे. जय जय रघुवीर समर्थ. मग या ठिकाणी कोणीतरी आपल्या साधकांनी विचार करायचा, खरंच ज्ञानाच्या मागून जर त्रास होत असेल, ज्ञान मिळवत असताना जर त्रास होत असेल, जीवाचा अट्टहास होत असेल, जीवाची घालमेल होत असेल, आपल्याला पुन्हा कष्ट पडत असतील. आता कालच एक उदाहरण आहे की मला सगळेजण म्हणाले की तुम्हाला जर इतकं सगळं कळू शकतं चांगलं, तर एक नवीन मोडी लिपी आहे, ती मोडी लिपी शिका आणि त्यातून खूप वाङ्मय खुलं होणार आहे. म्हणजे ते जर शिकलं तर आपलं पुराणांमधलं कितीतरी वाङ्मय, मी एक बोलली पण होती सुरुवातीला की मी त्या ठिकाणी नाव दिलं आहे, तर ती जी मोडी शिका. म्हणजे ज्ञान मिळवा. ज्ञान मिळवल्यानंतर तुम्हाला त्या गोष्टीचं अजून ज्ञान होईल. असं जेव्हा सांगितलं, माझी मर्यादा कळली की आता या वयामध्ये इतकं लक्षात राहत नाही, इतकं समजतही नाही. मग त्या ज्ञानाला ते ज्ञान नाही मिळालं तर आपलं काही नुकसान होईल का? असं नाही. ज्ञान नाही मिळालं आहे तिथे सुद्धा फक्त शरण गेलं तर सगळ्या गोष्टी आपल्याकडे आपोआप चालत येतात. हा दुसरा भाग परमार्थाच्या दृष्टीने किती आवश्यक आहे. प्रत्येक वेळी 2 फाटे असतात. निर्णय घेत असताना सुद्धा आपण 2 निर्णय घेतो, हो किंवा नाही. त्या 2 फाट्यांमधला जो आपल्याला श्रेयस्कर आता कळला, ज्ञानाच्या दृष्टीने, आनंदाच्या दृष्टीने, आत्मकल्याणाच्या दृष्टीने, तर आपण तो निर्णय घ्यायचा आहे. आणि एका निर्णयावर आपलं जीवन आहे. तो निर्णय कुणाच्या सोबत आणि कुणाच्या आग्रहासाठी घ्यायचा आहे, कुणाचं ऐकून घ्यायचं आहे, हे जर आपलं एकदा ठरलं तर हा ज्ञानाचा प्रवास थांबला तरी चालेल आणि सुरू राहिला तरी चालेल. जय जय रघुवीर समर्थ. म्हणजे ज्ञानमार्ग. आता ज्ञानावर पण बोलणार आहे. कोणतं ज्ञान? पण शुद्ध ज्ञान निरूपण जेव्हा सुरू होतं, आता ब्रह्म निरूपण सुरू होणार आहे. म्हणजे आता खरंच वेदांत सुरू झाला आहे. आत्तापर्यंत तर नुसती पेरणी आहे. आत्तापर्यंत आपण पाहिलं, त्याच्यावरती इतकी चर्चा केली, आपण रंगून गेलो. हे सगळं नुसती पेरणी केली आहे आता, की सुपीक जमीन केली. आता मी जे सांगतो तो ऐका. समजलं? आता सध्या समजलं तरी ठीक, नाही समजलं तरी ऐका. आणि सुरुवातीला काय करा, फक्त माझ्यावरती विश्वास ठेवा. एकदा का माझ्यावरती विश्वास ठेवला की पुढचं सगळं आपोआप समजू लागेल. तुझ्या दासबोधासी त्वा बोध व्हावे, जय जय रघुवीर समर्थ. असं म्हणून प्रत्येक ओवीचा अर्थ समजला तरी ठीक, नाही समजला तरी ठीक. याचं कारण आपल्याला कोणत्याही प्रकारची परीक्षा आता देणार नाही आहे. आपली कोणी परीक्षा घेणार नाही आहे. जसं सुरुवातीला आपण शिकत असताना आपल्याला परीक्षा द्यायच्या होत्या, तेवढं ज्ञान मिळाल्याशिवाय तेवढे गुण मिळणार नव्हते. त्यामुळे ते तसंच्या तसं त्यांच्या फॉर्मॅटमध्ये काम करणं आपल्याला आवश्यक होतं. पण या ठिकाणी कोणताही फॉर्मॅट नाही. अगदी एकटा जीवसुद्धा परमपदाला प्राप्त होऊ शकतो. इतकी मोकळी काय, याला फ्री विल म्हटलं आहे. म्हणून या ठिकाणी कोणतीही परीक्षा नाही. जसं मनाला झेपेल तसं करायचं आहे. केलं तरी चालेल, नाही केलं तरी चालेल. फक्त समजून घ्या. ज्ञानाला काय ज्ञान आहे हे समजून घ्या. असं हे शुद्ध ज्ञानाचं जे निरूपण आहे, ते निरूपण आता आपल्याला 6व्या समासामध्ये सुरू होणार आहे. दशक 5वा, समास 6वा, शुद्ध ज्ञान निरूपण. आता शुद्ध ज्ञान निरूपण जेव्हा असतं ना, तेव्हा त्याचीसुद्धा आपल्याला थोडीशी प्रस्तावना बघावी लागेल की सगळे आता कोण सांगतं हे. आतापर्यंत जेव्हा शिक्षण घेतलं
तेव्हा आपले आईवडील सांगायचे, आपले गुरु शिकवायचे, जे शिकवलं ते ज्ञान पुस्तकामध्ये जे आहे ते शिकवायचे, ते आपण पाठ करायचो, त्यावरती परीक्षा द्यायचो आणि त्यावर गुण मिळवायचो. सांगणारे गुरु होते, सांगणारे आईवडील होते, सांगणारा समाज होता. या ठिकाणी सांगतंय कोण? ब्रह्मज्ञानी. या ठिकाणी सांगणारा बदलला, वक्ता बदलला. कुणाकडे जातोय आपण ह्या ज्ञानासाठी? तर ज्ञानी लोकांकडे. अर्थातच MA झालेलाच फक्त BAला शिकवू शकेल ना. ज्याच्याजवळ पुढचं शिक्षण आहे तोच 10वीला आणि 12वीला शिकवू शकेल. तसं हे ब्रह्मज्ञानी लोक जे असतात ना, ते हे ज्ञान देतात, तेच फक्त देऊ शकतात. म्हणून म्हणतो ना ब्रह्मज्ञानी, शांती ब्रह्म अशी नावं असतात या सज्जनांना. त्या सज्जनांकडे ते ज्ञान मिळतं. आणि ते काय सांगतात? सगळ्यात पहिला तत्व आहे त्यांचं की आतमध्ये जे आहे ना तेच तत्व चराचरात आहे. हे पहिलं ज्ञान आहे. आतमध्ये जे आहे ते चराचरामध्ये आहे. दिसत जरी नसलं, आता का दिसत नाही आपल्याला? ती दृष्टी प्राप्त नाही. पुन्हा तोच प्रश्न, का दिसत नाही? दिसायला पाहिजे. याचं कारण असेल तर शरण जा. 1-2दा त्यांना शरण जाऊन म्हणा की मला हे समजलं पाहिजे, जे तुम्ही सांगताय ते समजलं पाहिजे. मग ब्रह्मज्ञानी जे सांगतात ते दिसायला लागतं आणि बाजूचं कमी दिसायला लागतं. म्हणजे आज एक नवीन आपला जो एक टेक्निक आहे फोटोचं, ज्या ठिकाणी जे दाखवायचं तेवढं ठळक करतात आणि बाकीचं ब्लर करतात. मग त्यामुळे तो फोटो असा उठून दिसतो. असं ब्लर टेक्निक आहे. मग तसं ब्लर होऊन जातं संसार आणि दिसतंय स्पष्ट ब्रह्मज्ञानी लोकांनी सांगितलेलं जग, जे आपल्या बुद्धीच्या परे, आपल्या बुद्धीच्या परे असलेलं जे आहे ते जग, ते दिसू लागतं असं ब्रह्मज्ञानी म्हणतात. ते दिसण्यासाठी इथलं काहीतरी कमी करायला पाहिजे. इथे सतत जर दृष्टी वळली, सतत जर संसारामध्ये लक्ष गेलं किंवा ह्याच गोष्टींमध्ये मन रमलं तर ते दृश्य दिसणार नाही आहे असं समर्थ पुन्हा म्हणतायत. मग आत्मस्वरूप आत आहे ना जे, तेच बाहेर भरून आहे. हे नुसतं या वाक्यावरती विश्वास ठेवूया. ते तैत्तरीय उपनिषदामध्ये सुद्धा असं म्हटलंय, सत्यम ज्ञानम अनंतम ब्रह्म. सत्य, ज्ञान, अनंत आणि ब्रह्म हे एकच आहे. आपल्याला जे दिलंय ना कणामध्ये, कणस्वरूपामध्ये, कण म्हणजे तोच चालवतोय. आपण राम या शब्दावर जेव्हा निरूपण केलं, राम आणि हनुमंत, र आणि म यावरती जेव्हा अग्निबीजावरती बोललो, त्या ठिकाणी आतमध्ये ते तत्व असल्याशिवाय शरीराला किंमत नाही. हे तर आता आपल्याला निश्चित कळलं की आतमध्ये ते तत्व असल्याशिवाय या शरीराला किंमत नाही. मग ते जे आतमध्ये निश्चित कळलंय आहे ते, आधी देह कळत होता, देहाला ब्लर केलं, आणि आतमध्ये जे तत्व बसतंय त्याला जर आपण निश्चित केलं की तो आपल्यामध्ये आहे आणि तोच सर्वत्र आहे, प्रत्येक जीवामध्ये आहे, अगदी मुंगीमध्ये आहे, हत्तीमध्ये आहे, वाघामध्ये, सगळ्यांमध्ये तोच आहे. आणि पूर्ण जगतामध्ये जी हवा, तो पवनपुत्र हनुमंत, हनुमंताच्या शिवाय जगच नाही. आता हनुमंतावरच्या निरूपणामध्ये जो सूर्याला भेदायला गेलाय त्याचं निरूपण आहे उद्याच्या बालस्वरूपामध्ये, त्या ठिकाणी पुन्हा ते निरूपण येणार आहे. मग हे सगळं जर राम आणि हनुमंतांचंच कार्य आहे तर आत्मस्वरूप तेच बाह्य स्वरूप आहे. पटो न पटो, बुद्धीला पटणारच नाही, कारण इतके जन्मोजन्मीचे संस्कार आहेत की आपल्याला ते पटत नाही लवकर. म्हणून सद्गुरूंना पुन्हा तुझ्या दासबोधासी त्वा बोध व्हावे. आज एक ज्ञानराज प्रभूंचं ऐकलं, त्या ठिकाणी त्यांनी सांगितलं, संगीताला जसा मागे तंबोरा असतो, त्या तानपुऱ्यावरती सा आणि प हा स्वर सतत चालू असतो, हो की नाही? तानपुऱ्यावरती मागे जसा सा आणि प हा स्वर चालू असतो आणि त्या स्वरांच्या आधाराने, त्या स्वतःच्या आधाराने गायक गात असतो. सुरुवातीपासून शेवटपर्यंत त्या तानपुऱ्याचा आधार असतो. गाईल काही पण तानपुऱ्याचा आधार घेतो. तसं म्हणतात आहे ते की आपल्याला आधार कशाचा घ्यायचा आहे? त्या तत्वाचा. त्या आधारानेच बघायचं आहे फक्त. ते तत्व सोडायचं नाही मनातलं. मूळ ते आणि बाकीचं सगळं ब्लर. अशी एक जी टेक्निक, जे आपल्याला तांत्रिकदृष्ट्या कळतंय, तसं आपल्याला देहाच्या संबंधित करायचं आहे. देहाच्या संबंधित ज्या काही गोष्टी, आणि किती वेळ करायचं आहे? जितक्या वेळ समजून घ्यायचं आहे तितक्या वेळ. याच्या व्यतिरिक्त संसारच करायचा आहे. संसार करण्यात अडथळे नाही, पण नको तिथे जे मन जात आहे त्यापेक्षा ब्लर करून जर थोडंसं इकडे बघायचा प्रयत्न केला तर सत्यम ज्ञानम अनंतम ब्रह्म. सत्य, ज्ञान, अनंत आणि ब्रह्म या चारही गोष्टी एकच आहेत. आत्मस्वरूप आणि ऐतरीय उपनिषदामध्ये म्हणतात प्रज्ञानम ब्रह्म, म्हणजे आत्मस्वरूप आणि ज्ञान अभिन्न आहेत, वेगळे नाही, अरूप आहेत, एकरूप आहेत. आत्मज्ञान इतकं मोठं ज्ञान ऐतरीय आणि तैतरीय उपनिषदांमध्ये सांगितलं
सगळे ब्रह्मज्ञानी पुरुष सांगतात. आता हे फक्त ऐकून घ्यायचं. कधी कधी काय होतं, आपण ऐकून घेतो, 15-20 वर्षानंतर त्या गोष्टीचा संदर्भ लागतो, होऊ शकतं. कदाचित दुसऱ्याच दिवशी लागतो, कदाचित 5 वर्षांनी लागतो पण हे निश्चित आहे. जुन्या काळी कधीतरी काहीतरी ऐकलेलं अचानकपणे बुद्धीत येतं. आपली बुद्धी एवढी तल्लख आहे, आपल्याला वाटतं आपण विसरलो, प्रत्यक्षात विसरत नाही आणि वेळ पडली की ते बरोबर आठवतं. म्हणून ऐकून ठेवणं महत्त्वाचं आहे, समजो किंवा न समजो. आणि नाही समजलं तरी चालणार आहे, हा शुद्ध ज्ञानाचा फरक आहे. नाही समजलं तरी काही बिघडणार नाही आहे. नाही समजलं तरी बिघडणार नाही, समजलं तरी ठीक आहे. समजणे आणि न समजणे सारखंच आहे. फक्त तुमचा विश्वास पाहिजे, हे जे आहे ते सत्य आहे. काय आहे? सत्यम ज्ञानम अनंतम ब्रह्म. हेच फक्त सत्य आहे आणि त्या सत्यामध्ये त्याचाच अंश मी आहे. किती गोड आहे हे सगळं. त्या सत्याचा अंश मध्ये जे काही दिसतं ना, ते थोडंफार मायेचा पसारा आहे. मग आत्मस्वरूप आणि ज्ञान अभिन्न आहे. ज्ञान आत्मस्वरूपाचं हे अभिन्न आहे. ज्ञान मिळालं तर ते आत्मस्वरूपाचंच मिळेल यावरती निश्चित खात्री. आत वास करणे, आतून ज्ञान प्राप्त होण्याची तळमळ का निर्माण झाली मग आपल्याला? सगळ्यांना का वाटतं आपण कोण आहे किंवा आपल्याला आनंद का मिळत नाही? असं का वाटतंय? कधीतरी ते सुख भोगलंय, कधीतरी तो सुखाचा अंश आहे हे माहिती आहे. कारण जिथून निघाला की नाही तो जीव जिथून निघाला ते काय आहे हे त्याला माहिती आहे, आपण त्याचा अंश आहोत. त्यामुळे त्याला तळमळ लागले. एखादा मुलगा हरवला जत्रेमध्ये, जर 8-10 वर्षाचा असेल, त्यांनी वडिलांचं आणि आईचं सुख अनुभवलं असेल, तर 8-10 वर्षानंतर अनुभवला असेल, तो कुठेही जाईल ना तरी जर चटकन त्याला लक्षात येईल. एखाद्या वेळेस जर त्याचे वडील आणि आई समोर आले तर तो पटकन ओळखेल. याचं कारण त्यांनी त्यांचा अनुभव घेतला आहे 8 वर्ष. मग हाच अनुभव आपण त्यांच्याकडे घेतला आहे, फक्त काही काळ आपण विसरलो आहे. कारण जन्म झाल्याबरोबर मायेचा प्रभाव आहे. जसा जन्म होतो, जन्माच्या आत नाही, गर्भावस्थेत नसतो तो प्रभाव. गर्भावस्थेत काय म्हणतो गर्भ आपल्याला माहिती आहे, सोहम 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 सोहम. ती सोहमची साधन आहे. तो म्हणत असतो सोहम सोहम, मीच तू आहे, मीच तू आहे, मीच तू आहे. हा जप करवून घेतो भगवंत त्याच्याकडून. म्हणून तर पुढे जाऊन आपल्याला आठवतं ते काहीतरी. ज्या अर्थी हे संत भेटतात ते पुढे जाऊन आठवतं. पूर्ण विस्मरणात गेलेली गोष्ट आठवते. मग तो सोहमचा जप का थांबतो? ताबडतोब आई दिसते, ताबडतोब आपला देह दिसतो, ताबडतोब खाणं पिणं, भाऊ बहीण हे सगळं दिसतं, विसरून जातो. चूक नाही त्यात, चूक अजिबात समर्थ म्हणत नाही. मग त्यासाठी एक सुंदरशी गोष्ट सांगते आज, की त्यामुळे आणखी स्पष्ट होईल. मग हे सगळं जेव्हा कळतं, आत्मा वास करतो, आपण त्याचा अंश आहोत, हे जेव्हा लक्षात येतं, म्हणून तळमळ लागते की मला हे नको, मला ते नको, नेती मला हे नको, मला हे नको, मला हे नको, मला हे नको, मला ह्याच्यात सुख नाही, नाही मिळालं सुख, नाही मिळालं सुख, हे खरं सुख नाही. का वाटतं? आतमध्ये बसलेला तो सारखा सांगतो की हे ते नाही, जे तुला पाहिजे ते हे नाही, ते वर आहे. त्यासाठी हा जो प्रयत्न आहे. अन्ना वाचून जसा देह नाही, अन्ना वाचून देह जगू शकत नाही, तसं ज्ञानाशिवाय जीवन नाही. कोणतं ज्ञान? आत्मज्ञानाबद्दल बोलतोय, शुद्ध ज्ञानाबद्दल समर्थ बोलतायत. त्यामुळे जेवण जितकं महत्त्वाचं आहे देहासाठी, तितकं ज्ञान महत्त्वाचं आहे. त्या ज्ञानाच्या शिवाय एक ज्ञानच असं आहे की जे आपल्याला मुक्त करू शकतो. इतर कोणतीही गोष्ट आपल्याला मुक्त करू शकत नाही. जय जय रघुवीर समर्थ. मग जर ज्ञाता म्हणजे या ठिकाणी मग तो ज्ञाता होतो, आधी जाणतो, मग तो तसा कर्म करतो, करता बनतो आणि मग तो भोगता बनतो. हे शब्द कठीण आहेत. आधी मला जर जाणलं, मी जर कोणती तरी गोष्ट एखादी जाणली तर त्याप्रमाणे मी कर्म करते ना. जर मला समजलं की अशी पोळी करतात, असं कळल्याबरोबर दुसऱ्या दिवशी मी ते कर्म करते आणि ती तशी पोळी करते आणि मग ते भोगते, ती पोळी मी खाते. इतकं साधं गणित आहे. जसं संसारामध्ये आपण करतो, आधी कळतं की पोळी कशी करायची, त्यानंतर आपण ती पोळी करतो, ते कर्म, आणि त्यानंतर ते खातो, म्हणजे ते भोगता. एकदा ज्ञान झालं की मग कर्म करतो. आपण कर्म करतो. ज्ञान झाल्याबरोबर आपण तसं कर्म करतो. कारण ज्ञान होत नाही म्हणून तसं कर्म घडत नाही. ज्ञान नसतं म्हणून सत्संगात जात नाही. ज्ञान नसतं म्हणून सद्गुरू आवडत नाही. एकदा का सद्गुरू आवडायला लागले की कर्म करतो, म्हणजे जातो सत्संगात. सत्संगात झाल्यानंतर तिथला आनंद भोगतो. जय जय रघुवीर समर्थ. तो आनंद भोगण्यासाठी आधी ज्ञानाची आवश्यकता आहे. हो की नाही? आता हे पटलं की नाही? ज्ञान असल्याशिवाय आपण त्या ठिकाणी जातच नाही.
आता मला कळलं की या ज्ञानाच्या शिवाय पर्याय नाही, समर्थ किती तळमळीने सांगतायत, असं जेव्हा वाटलं तेव्हा ते ज्ञान घ्यावं वाटलं. घ्यावं वाटल्याबरोबर मी तसा अभ्यास, तसं वाचन, तसं लेखन, तसं मनन, तसं चिंतन, तशी कृती करू लागली. ती तशी कृती केल्यानंतर मी ते भोगू पण लागली, कारण कृती केल्यानंतर मला त्याचा आनंद मिळाला. मग हे जर असं गणित असेल तर ज्ञानाशिवाय कसा पर्याय असेल? ज्ञान म्हणजे कोणतं मग? हे ज्ञान, की ह्यामध्ये आनंद आहे हे ज्ञान. बाकी कर्ता, कर्म, भोक्ता आणि धर्म आणि प्रज्ञानम ब्रह्म, सत्यम ज्ञानम अनंतम ब्रह्म, हे सगळे शब्द जरी सोडले तर इथे काहीतरी आनंद आहे हे ज्ञान जरी मला झालं, जीवाला झालं, तरी तो तसं कर्म करतो आणि ते कर्म केल्यानंतर त्याचा तो भोग घेतो आणि भोग घेऊन आनंद करतो. कशातून मिळाला हे भोगाचा आनंद? ज्ञानातून तो आनंद त्याला मिळाला ना. मग त्या ज्ञानासाठी प्रधान साधन काय आहे? प्रधान साधन काय आहे ज्ञान मिळवण्यासाठी? कोणीही उत्तर देईल. आपला हा की नाही 2 वे संवाद नाही आहे, मी एकटीच बोलते. प्रत्यक्षात सगळ्यांना सांगता येणार आहे की ज्ञान मिळवण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं साधन कोणतं? तर बुद्धी. आणि जी बुद्धी कुठे रमली आहे? संसारात रमली आहे. मग ती बुद्धी इकडे वळतच नाही तर ज्ञान घेईल कशी ती? प्रधान साधन बुद्धी आहे, प्रधान साधन मन आहे. म्हणून मनाचे श्लोक आधी म्हणतो. मनाचे श्लोक समर्थांनी आधी का दिले? की मन आणि बुद्धीला समजवा. मन आणि बुद्धीला समजलं की मग ज्ञानाकडे वळू. ज्ञानाकडे वळल्यावर कर्म करू किंवा करणार नाही, कर्म करू किंवा करणार नाही. नाही केलं तरी चालतं, केलं तरी चालतं, पण मती तर स्थिर होते. मती स्थिर झाली की मग भोगणं सुरू होतं. आणि काय भोगतोय माणूस? आनंदी आनंद, सगळीकडे आनंद. भरला घरदाट हरी दिसे. हा जो आनंद संतांना मिळतो तो त्या मनाला मिळायला लागतो. जे मन सारखं मैत्रिणींकडे जाऊ दे, पैसे खर्च करू दे, बाहेरचं खाऊ दे, ह्याच्यामध्ये जे मन होतं त्या मनाला कळतं की ते खरा आनंद नाही. हा आनंद ते वाईट नव्हतं, ते भोगून झालं, मला मिळालं नाही आनंद. आता मी हा आनंद काय आहे ते बघते. एखादं गाणं म्हटलं, एखादं भजन म्हटलं मनापासून, तो आनंद भोगू लागतो जीव. आनंद आहे. आपण भजन म्हणून जर आनंद झाला नाही तर आपलं ज्ञानच नाही त्या गोष्टीचं. ज्ञान झालं की मला या हॉटेलमध्ये चांगलं अन्न मिळतंय हे ज्ञान असेल तर त्या हॉटेलमध्ये जाऊ, अन्यथा जाणार नाही. या ठिकाणी आनंद आहे हे जर मला कळलं तर मी त्या ज्ञानाचा उपभोग घेऊ शकेन. आधी कळलं तर ना. कधी कधी न कळता सुद्धा ते आनंद मिळतो लहानपणी, बालवयामध्ये. जसं आपण म्हटलं की 3 वर्षाची, 4 वर्षाची, 5 वर्षाची मी असताना कीर्तनात मन रमायचं आपोआपच. कोणी शिकवलं नाही, कोणी जा म्हटलं नाही. इतकं गोड वाटायचं ते भजन आणि त्यांचं कीर्तन की मी गेल्याशिवाय ते कीर्तनकार कीर्तनच सुरू करायचे नाही. शाळा सुटायला उशीर झाला की तेही थांबायचे. त्यांना वाटायचं ही आल्याशिवाय आपल्याला सुरू करायची नाही. पहिला टाळ मी वाजवायचे. कसाही वाजव. त्यावेळी तर आपल्याला समजतच नाही की चांगलं आणि वाईट काहीच नाही. ते थांबतात आपल्यासाठी, आपल्याला प्रसाद देतात, संपलं. म्हणजे अज्ञानामध्ये सुद्धा आपण त्याच्यावरती भोग घेऊ शकतो आणि पूर्ण ज्ञानामध्ये भोग घेऊ शकतो. प्रश्न मधला आहे. जेव्हा आता पूर्ण ज्ञान झालं तरी आनंद होतो, अज्ञानामध्ये आनंद होतो. हा मधला जो काळ आहे मायेचा, ज्यामध्ये आपण रमतोय मन आणि बुद्धी सारखं, त्यामध्ये हा त्रास होतो. मग संतांच्या मध्ये माणसाच्या अवस्था 2 आहेत. संतांच्या मते माणसांच्या अवस्था या 2 आहेत. ज्ञानाची एक अर्थातच आणि अज्ञानाची एक. संतांच्या दृष्टीने शिकल्या सवरलेल्या माणसाला जर अज्ञानी म्हणत असतील तर तो कॅटेगरी कशी झाली? शिक्षण हा भाग वेगळा, ज्ञान हा भाग वेगळा. ज्ञान आणि अज्ञान या 2च गोष्टी आहेत. ज्ञानी कोण? ज्याला आत्मज्ञान झालं. अज्ञानी कोण? ज्याला आत्मज्ञान झालं नाही. जय जय रघुवीर समर्थ. संतांच्या मते 2च प्रकार. संतांच्या मते, गुरूंच्या मते वेगळे, संतांच्या मते 2च प्रकार आहे. आणि त्यातली जी बुद्धी, त्याप्रमाणे बुद्धी पण 2. जसं आपण ज्ञानाचं आणि ज्ञान आणि अज्ञान जर असेल तर तसे बुद्धीचे सुद्धा 2 प्रकार आहेत. कोणते? आत्मबुद्धी आणि देहबुद्धी. आत्मबुद्धी कशासाठी? ज्ञानासाठी. देहबुद्धी कशासाठी? अज्ञानासाठी. इतका स्पष्ट संकेत आहे या ठिकाणी. स्पष्ट संकेत आहे की आत्मबुद्धी ही कशासाठी आहे? ज्ञानासाठी. देहबुद्धी कशासाठी आहे? अज्ञानासाठी. मग देहबुद्धीने जे करू ते अज्ञानाकडेच जाणार आणि आत्मबुद्धीने जे करू ते ज्ञानाकडे जाणार आहे. मग ह्या 2 गोष्टी. मग आत्मबुद्धीचा उपयोग केल्याने अज्ञान कमी 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 होत जातं. म्हणजे उदाहरणार्थ आत्मबुद्धी म्हणजे कोणती? जर माझं हृदय सांगत असेल परोपकार कर, जर माझं हृदय सांगत असेल की एखाद्या गोष्टीचा असा उपयोग कर,
ते जर मी ऐकलं तर ते आत्मबुद्धीचं ऐकलं, हृदयाचं ऐकलं तर आत्मबुद्धीचं ऐकलं. आणि तेव्हा बुद्धीने सांगितलं काही करायचं नाही. कोण करतंय? बाकीचे करतायत का काही? तू एकटीनेच काय ठेका घेतलाय का? असं जेव्हा देहबुद्धी येते ती अज्ञानाकडे नेणारी आहे. कारण ते अज्ञान देहबुद्धीकडे नेत आहे. आणि आत्मबुद्धीकडे नेणारं आपलं जे हृदय आहे त्याचं ऐकून जे जे काही करू, आत्मबुद्धीचं ऐकून जे जे काही करू त्यांनी हळूहळू अज्ञान कमी होत आहे. हळूहळू अज्ञान कमी होत जातं आणि अखेर आत्मज्ञान होतं. आत्मबुद्धीचा उपयोग करून हळूहळू अज्ञान कमी होतं आणि आत्मज्ञान होतं. जय जय रघुवीर समर्थ. मग मार्ग कोणता पकडावा लागणार आहे? अर्थातच आत्मबुद्धीचा, म्हणजे हृदयाचा. आत्तापर्यंत कितीतरी वेळा संकेत दिले हृदयाने, पण ते ऐकलं नाही म्हणून आपल्याला हा त्रास आहे. जोपर्यंत आपण हा त्रास सहन करत राहू तोपर्यंत आत्मबुद्धी जागृत होणार नाही. मग देहबुद्धीने अविद्या मिश्रित ज्ञान प्राप्त होते. देहबुद्धीने अविद्या मिश्रित जे काही चुकीचं आहे ते चुकीचंच ज्ञान बुद्धीमुळे प्राप्त होतं. मग आपलं बुद्धी किती खराब आहे बघा, आपली बुद्धी किती खराब आहे. मग ह्या बुद्धीचा वापर फक्त संसारामध्ये केला तितकाच ठीक आहे. आता आत्मज्ञानाकडे करायचं असेल तर पहिला अडथळा कोण असेल तर मन आणि बुद्धी, म्हणजे देहबुद्धी. या देहबुद्धीला बाजूला सारायचं आणि मग जेव्हा आत्मबुद्धीने विचार केला तर हळूहळू ज्ञानाचा प्रकाश वाढतो आणि आत्म गोष्टी आता शुद्ध आणि अशुद्ध. आता शुद्ध आणि अशुद्ध म्हणत असताना सुद्धा आज ना शुद्ध निरूपण सुरू होत आहे. त्यामुळे थोडासा जशी आता सुपीक माती तयार झाली आहे, जमीन तयार झाली आहे, पण ज्ञान काय आहे हे कळण्यासाठी थोडंसं निरूपणाची आवश्यकता आहे. आता या ठिकाणी आपण म्हणतो की शुद्ध आणि अशुद्ध काय. संसारामध्ये जेव्हा एखादी गोष्ट बघितली की सोन्यामध्ये 90% सोनं आहे आणि 10% अशुद्ध आहे ना, शुद्ध सोनं, आणि 10% त्याच्यामध्ये तांबं मिसळलं. जर कुणाला सांगितलं की तुम्हाला ही ही जी अंगठी आहे सोन्याची ती शुद्ध आहे का अशुद्ध आहे, कोणी उत्तर देईल 10% अशुद्ध आहे आणि 90% शुद्ध आहे, तरीसुद्धा ती अशुद्ध आहे, ते सोनं अशुद्ध आहे. कारण 10% अशुद्ध आहे त्या ठिकाणी. 80% सोनं आहे, 20% जर अशुद्ध मेटल आहे तरी ते अशुद्धच आहे. म्हणजे जितका आपण देहबुद्धीचा विचार करू, जितका देहबुद्धीचा विचार करू, 80% 20%, 60% 40%, 90% 10%, तरीसुद्धा ती अशुद्धच आहे. म्हणजे आपण मर्यादित विचार केला तर शुद्ध असू, त्यात चांगले विचार आहे सत्वगुणांचे, पण त्या ठिकाणी जर अशुद्ध बुद्धी देहबुद्धी असेल तर ते शुद्ध नाही, ते अशुद्धच आहे. कारण 10% जो विचार आहे तो देहबुद्धीचा आहे, तो चांगल्या गोष्टीला सुद्धा नासवतो. मग हे अशुद्ध आणि शुद्धचं समीकरण आहे. म्हणजे शुद्ध 90% आणि 10% अशुद्ध, तरीही पूर्ण वस्तू अशुद्ध. चंद्र पांढरा स्वच्छ, त्यामध्ये एवढासा डाग, पण म्हणताना त्याच्यावरती डाग म्हणताना तो पूर्ण चंद्र शुद्ध पांढरा म्हणू शकत नाही. मग तसं 90% असून जर हे प्रकरण आहे म्हणजे 100% शुद्ध ह्यामध्ये मिळू शकत नाही. देहबुद्धीनी 100% शुद्धता मिळू शकत नाही. त्यासाठी उदाहरण पुन्हा शरणागती पत्करणे, म्हणजे 100% शरणागती पत्करणे. आपण म्हणतो आपण काय देवाचे पाय धरणार आहे का? एखादी ओवी होईल आज फक्त. देवाचे पाय धरणार आहे ती शरणागती प्रत्यक्ष देव दिसणार आहे की प्रत्यक्ष सद्गुरूंना आशीर्वाद फळणार आहे? काय होणार आहे? आम्हाला बुद्धीला पटत नाही. जेव्हा असं म्हणतो तेव्हा आपली इच्छा असं वाटतं की आपल्याला काहीतरी व्हावं, आपल्याकडून काहीतरी व्हावं किंवा आपल्याला ही गोष्ट मिळावी. ही आपली देहबुद्धी नाही का? ही देहबुद्धी, जसं सोन्याचं उदाहरण सांगितलं, ही देहबुद्धी आहे. मला हे मिळावं, मला मुलगा मिळावा, मला सून मिळावी, माझं घर व्हावं, मी परदेशात जावं, ह्या माझ्या बुद्धीप्रमाणे. वाईट नाही कोणत्या गोष्टी या, पण माझ्या बुद्धीतून निर्माण झाल्या आहे, त्यामुळे त्या अशुद्ध आहे. त्या समजा म्हटलं की कृष्णार्पणमस्तू, एखादा संकल्प सोडला, त्यांनी सांगितलं आहे की कृष्णाला जर एखादी गोष्ट समर्पित केली आणि संकल्प सोडला तर तो पूर्ण होतो. पण कृष्ण शुद्ध आहे आणि आपली बुद्धी देहबुद्धी आहे, ते आत्मतत्व आहे आणि आपलं देहतत्व आहे. आपण जर त्यांना म्हटलं की आम्हाला हे मिळावं, मला प्रसिद्धी मिळावी किंवा माझी बुद्धी वाढावी, हा जरी विचार असला तरी तो माझ्या बुद्धीचा आहे ना. मग तो बुद्धीचा विचार करून एक संकल्प सोडला आणि संकल्प सोडल्यानंतर
कृष्णार्पणमस्तू म्हटलं तर कृष्ण खुश होईल का? कृष्ण 100% सोनं, आणि आपण पूर्ण अशुद्ध बुद्धीनी हे काम केलेलं आहे. त्यामुळे शुद्ध बुद्धी समोर असून सुद्धा आपल्या बुद्धीमुळे ते अशुद्धच होतंय, देहबुद्धीकडेच जातंय. त्यामुळे देहाच्या संबंधितच गोष्टी मिळतात आपल्याला. अनुकूल आपल्याला जे वाटतं ते जर मागितलं तर ते देहाच्या संबंधितच आपल्याला काहीतरी मिळतं. मग हे ज्ञान आहे खरं, की हे आपलं देहाच्या संबंधित कृष्णाच्या साक्षीनी, रामाच्या साक्षीनी जरी मी मागितलं तरी ते अशुद्ध आहे. जसं 90% सोनं, 10% मेटल, सोनं अशुद्ध. तसं पाण्यामध्ये पूर्ण पाणी आहे माठभर, आणि त्या ठिकाणी जर एखादी काहीतरी अळी वगैरे एखादा छोटा गोष्ट पडली तर पूर्ण पाणी अशुद्ध, अळी एवढीशी आहे. तसा एवढा शुद्ध स्वरूपाचा आपला ईश्वर उभा आहे, आणि मागत असताना जर आपण त्याला हे असं आपल्या देहबुद्धीने मागितलं, अशुद्ध आहे. शुद्ध समोर असून सुद्धा आपल्या या देहबुद्धीमुळे ते अशुद्ध झालंय. हे झाली आपली गोष्ट. दुसरी गोष्ट मग शरणागतीबद्दल सांगतोय ना, शरणागती म्हणजे नमस्कार कसा करायचा त्यावर सांगते. आणि दुसरी गोष्ट, एखादी गोष्ट आमच्या मनात नाही आणि त्याला काहीच न म्हणता जर ती मिळाली तर ती अनुकूल असलं तर ठीक आहे, आणि प्रतिकूल असलं तर ती शुद्ध आहे. किती मोठं ज्ञान आहे. प्रतिकूल जर मला आहे तर त्यामुळे माझी बुद्धीच नाही, तरीही मी शरण आहे. इथे भगवंत आहे. मला म्हणायचं हे आहे की भगवंताचे पाय धरणं म्हणजे काय? अनुकूल परिस्थिती आली, ओके, मी तर म्हणतेच आहे की ते शुद्ध आहे, कारण की मी मागितलं नव्हतं तरीसुद्धा अनुकूल आली. माझी देहबुद्धी नाही, हा एक प्रकार. आणि माझी देहबुद्धी काही का असेना मला प्रतिकूल परिस्थिती आली, आणि तरीही मग मला जर वाटलं की ही शुद्ध बुद्धी आहे माझी, की मला वाटलं ही देवाची कृपा आहे माझ्यावरती, असं जर वाटलं तर ती शुद्ध बुद्धी आहे आणि ती आत्मबुद्धी आहे. म्हणजे देहबुद्धीला आत्मबुद्धीमध्ये परावर्तन करू शकणारी माझी बुद्धी, मग ते शरण गेली शुद्ध ज्ञानाला. म्हणजे शुद्ध आणि अशुद्धामध्ये शुद्ध भरपूर असून अशुद्ध घाण करतं. तसं पूर्ण शुद्ध जेव्हा अनुकूल स्वरूपामध्ये येतं, अगदी आनंद आहे, तेव्हाही कृतज्ञ राहायचं आहे. प्रतिकूल स्वरूपामध्ये माझ्या बुद्धीने मी मागितलंच नाही काही आणि तरीही संकट आलं, तर ते पूर्णपणे भगवंताची कृपा 100% आहे असं समजून जर मी शरण गेले तर ते शुद्ध स्वरूपाचं ज्ञान आहे माझ्यासाठी. इथे कुठे इतरांचा संबंध आला? हे शुद्ध ज्ञान देणार आहे ते. मग हे जेव्हा मला समजलं तेव्हा जो शरण जातो ते देवाचे पाय आहे. देवाचे पाय प्रत्येकासाठी वेगळे आहे, प्रत्येकासाठी वेगळे पाय आहेत. कारण आपलं संकट कसं, आपलं जीवन कसं, हे प्रत्येकाचं वेगळं आहे. मग आत्मज्ञान घ्यायचं आहे ना, लोकाचं ज्ञान नाही, जनरल ज्ञान नाही आहे की सगळ्यांना लागू नाही पडणार आहे, की आज तुमच्यावरचे जे आलंय संकट ते प्रत्येकावर नाही आहे. त्यामुळे हे प्रत्येकासाठी नाही. एकेका वर्षी एकेका जीवनाच्या टप्प्यामध्ये असे काही प्रसंग येतात ज्यातून तो स्वतः विचार करतो. ते शुद्ध ज्ञानाकडे जाणारं आपलं जे स्वरूप आहे त्याला आत्मबुद्धी म्हणतात. म्हणजे 90% मध्ये 10% जी माझी बुद्धी होती ती 10% नाही राहिली. मानावा राम सर्वदा करता, हे सांगतात ना महाराज सुद्धा, मानावा राम. मग त्यांनी सांगितलेले गोड गोड शब्द ऐकायचे, भजन म्हणायचं, कशाला ज्ञान घ्यायचं दुसऱ्या ज्ञानाची गरज नाही. पण ते ज्ञान घ्यायची गरज नाही हे समजण्यासाठी समर्थांनी हे निरूपण केलं आहे. मग माझी इच्छा 0, भगवंताची इच्छा 100%, म्हणजे शुद्धाकडे गेलो की नाही आपण. मग शुद्धाकडे गेल्यानंतर काटे असो का गुलाब असो मला काही फरक पडणार नाही, कारण माझं जे मस्तक आहे ते, मग असा तो भगवंत उभा असतो. मग भगवंताचं स्वरूप सांगा म्हटलं तर हा अनुभव आहे. मग या ठिकाणी जर असा अनुभव सांगितला, आणखीन एक गोष्ट की त्या ठिकाणी त्यांनी मन्मना भव मद भक्तो मद्याजी माम नमस्कुरु मामई वैश्यती युक्तई मा नमात्मन मत्परायणः. फक्त मला आणि मला भज, मामेकम शरणं ब्रज. हे अगदी भगवंतांनी गीतेमध्ये सांगितलंच आहे. मग त्यांचं म्हणणं असं आहे की 100% मला जर तू शरण गेला तर तू वेगळा राहणार नाही. तू शुद्धाकडे वळला, शुद्धामध्ये मिसळला, म्हणजे तू माझा झाला. मग तुला दुसरी चिंता करायचं काय कारण आहे? असा जो मद्रूप होऊन माझ्याकडे येईल, असा जो भक्त माझ्याकडे येईल, तो शुद्ध ज्ञान त्याला प्राप्त झालंय असं म्हणायला हरकत नाही. कोणत्याही प्रकारचं अशुद्ध देहबुद्धी त्याच्या मनामध्ये राहणार नाही. हा सगळ्यात महत्त्वाचा समास आहे. सगळेच समास महत्त्वाचे आहे, पण आत्माबद्दल बोलतोय, स्वतःबद्दल बोलत असल्यामुळे
आता या ठिकाणी एक गंमत आहे. आणि केव्हा होतं म्हणे हे ज्ञान, कसं आणि किती वेळ लागतो हे ज्ञान व्हायला. तसं तर म्हणताना मग हा अभंग आधी आपण म्हणतो की देवाची द्वारी उभा क्षणभरी, नुसता म्हणतो क्षणभरात ज्ञान होतं. गोष्ट सांगू, क्षणभरामध्ये ज्ञान होतं म्हणतात. म्हणजे हे संत किती वेगवेगळ्या पद्धतीने आपल्याला समजवतात, कानाला ऐकायला देतात, की जेणेकरून तू याच्यावर विचार कर आणि विचार केल्यानंतर ते तुला पटतंय का बघ. एका क्षणात होतं. देवाची द्वारी उभा क्षणभरी म्हणत असतो, भरला घनदाट हरी दिसे. त्यांनी सांगितलं आतलं तत्व बाहेर आहे. मग असं म्हणायला भरला घनदाट हरी दिसे हे समजण्यासाठी हे समजावून सांगितलं की शुद्ध आणि अशुद्ध काय, देहबुद्धी आणि आत्मबुद्धी काय. एक व्यक्ती असतो, जो व्यक्ती झोपतो, झोपला आणि गाढ झोपल्यावरती त्याला स्वप्न पडतं. आपल्याला नेहमीची पद्धत माहिती आहे, स्वप्न पडतं आणि स्वप्नामध्ये एका दुसऱ्या व्यक्तीशी त्याचा खूप जोरात भांडण होतं. इतकं भांडण कडाक्याचं होतं की त्याचा राग मस्तकात जातो आणि जवळची तो बंदूक उचलतो, त्याला मारतो आणि तो मरतो. दुसरा व्यक्ती मरतो. मेल्याबरोबर ताबडतोब हे सगळे प्रोसिजर होतं. पोलीस येतात, कोर्टात केस होते. कोर्टात केस झाल्यानंतर जज एवढे मोठे त्याला शिक्षा सुनावतात जन्मठेपेची आणि नंतर फाशी. आधी जन्मठेप आणि नंतर फाशी अशी शिक्षा. तसं पाहिलं ना आपलं हे जीवन असंच आहे. जर नंतर विचार केला ना या सगळ्या गोष्टीवर, असंच समजेल आपल्याला. मग त्याला जेव्हा फाशी होते, तो पुन्हा ते सगळे कपडे घालतो, याच्या जेलमधले सगळे कपडे घालतो. त्याच्या हातामध्ये ती कुत्र्याला देतात ती प्लेट येते पांढऱ्या रंगाची, त्यानंतर ती टोपी, तो बिल्ला, आणि सकाळी उठायचं, तो जेलर मारणार, काय खायला देणार, काही नाही, असं खातो. 1 दिवस, 2 दिवस, वर्ष, 2 वर्ष, 5 वर्ष, 6 वर्ष, 7 वर्ष, नुसता जीव तळमळतो. कशाला आपण, त्याला वाटतंही शेवटी की कशाला मारला. जर रागावर जर नियंत्रण ठेवलं असतं तर आज ही वेळ आली नसती. पण त्याला काही उपाय नाही. एकदा शिक्षा मिळाली की मिळाली. त्यामुळे म्हणजे जसा आपल्या जीवनातला काळ गेला की गेला, मग त्यानंतर आपल्याजवळ काही शिल्लक राहत नाही. तशा पद्धतीने त्याचं 1 दिवस, 2 दिवस, 4 दिवस नाही, 5 वर्ष, 6 वर्ष, 7 वर्ष, अख्खं आयुष्य काढायचं आहे. असं त्याचं चालू असतं. सकाळी जेलर येणार, त्याला फटकारणार, त्याला कामं सांगणार, चालू आहे बिचारायचं. जीव नुसता तळमळून गेलाय, मेटाकुटीला आलाय. त्याला वाटतं ती जन्मठेप राहिली दूर, मीच मरून जातो आता, असं त्याच्या मनामध्ये विचार येतात. आणि अचानकपणे त्याची बायको अहो उठा असं म्हणते. अहो उठा असं म्हटल्याबरोबर तो उठून बसतो. सगळं मारलेलं गेलं, ते कपडे गेले, तो जेलर गेला, ते वर्ष गेलं, ती आत्महत्या गेली, ते कंटाळा गेला, जीवाचा त्रास गेला. केव्हा कसा गेला, 1 क्षण लागला फक्त. बायको आली, अहो उठा, स्नान करा आणि ऑफिसला जा म्हटल्याबरोबर हे सगळा पसारा संपला. जो काही त्याच्या मनाचा गोंधळ होता तो सगळा संपला. तसा संसारामध्ये जे आपण इतका गोंधळ घालून ठेवलाय, सद्गुरूंनी म्हटलं अगं उठ की संपला. म्हणजे 1 क्षण आहे फक्त, 1 क्षण. मग आपल्याला पटलं आता, देवाची द्वारी उभा क्षणभरी, तेने मुक्तिचारी साधी येल्या. त्यांनी म्हटलं काय चूक आहे, दृष्टांत दिलाय. दृष्टांतामध्ये सांगितलं इतका गोंधळ झाला होता मनाचा, मी का मारलं, कसं मारलं, मीच मरतो, सहन होत नाही, कपडे किती घाणेरडे, सूटबूट घालणारा माणूस, जेलच्या वेशामध्ये, ते कुत्र्याला देणारी डिश, हे सगळं घेऊन कंटाळला, का चुकलं म्हणे. चुकलं वाटूनही फायदा नाही, संपत नाही आहे जीवन, आता मी संपवतो असं म्हटल्याबरोबर त्याची बायको येते आणि उठवते, अहो उठा. एका क्षणात त्याचा सगळा गोंधळ संपलेला आहे. तसा हा गोंधळ मायेचा आहे फक्त. एकदा सद्गुरूंनी पाठीवर हात ठेवला की संपला. हे शुद्ध ज्ञान आहे. मग देवाची द्वारी म्हणत असताना सगळे जे म्हणतात अहो उठा, स्नान करा, त्या बायकोनी जसं म्हटलं तसं जर सद्गुरूंनी आपल्याला म्हटलं की उठा, तुम्हाला शुद्ध ज्ञान मिळायची वेळ झाली, झालं. मग त्यासाठी ज्ञान मिळवायची गरज नाही, पण सद्गुरूंनी म्हटलेल्या गोष्टींकडे जर लक्ष दिलं तर बाकी आपल्या जीवनाचं सार्थक झाल्याशिवाय राहणार नाही. जय जय रघुवीर समर्थ. ही जी प्रस्तावना आहे आपल्या शुद्ध ज्ञानाची, ते शुद्ध ज्ञान म्हणजे आत्मज्ञान. आता समर्थ काय म्हणतात, ऐक ज्ञानाचे लक्षण. ज्ञान नाही, लक्षण. ऐक ज्ञानाचे लक्षण. ज्ञान म्हणजे आत्मज्ञान. त्यासाठी एवढं बोलली की आत्मज्ञान जर सांगायचं, आत्मज्ञान कोणतं, ज्या ठिकाणी देहबुद्धीचा नाश, अशुद्ध गोष्टींचा नाश, शुद्ध गोष्टी, पूर्ण सोनं, 100% सोनं,
अगदी पूर्ण 100%. आणि संसारामध्ये कोणतीच गोष्ट 100% नाही. कितीही खणलं तरी 100% सुख मिळणार नाही आहे. त्यामुळे शुद्ध ज्ञान म्हणजे आत्मज्ञान. आहे तिथे स्थिर झालो तर ते शून्यात जाणे म्हणतात, ते आत्मज्ञान. पाहावे आपणासी आपण. आपण आपल्याला बघायचं आहे. जे आपण दुसऱ्यांना पाहतो त्यापेक्षा आपण आपल्याला पाहायचं आहे. कालपेक्षा आज काय बदल झाला, आजपेक्षा उद्या आपण काय बदलू शकतो आणि काय न बदलता सुद्धा स्थिरता येऊ शकते. या सगळ्या गोष्टींवरती आपला आपण विचार करणे हे ज्ञान आहे. हे कोण सांगताय? समर्थ. समर्थ सांगत असताना ते काय सांगतात त्यापेक्षा त्यांची तळमळ जर आपल्याला कळली तर समर्थांच्या पुढे अक्षरशः डोकं ठेवलं ना की आपोआप सगळं कळायला लागतं. असं आपोआप उघडतं सगळं. जसं त्यांचे जे सगळे शब्द आहेत ते सगळे उलगडू लागतात. उलगडले तरी चालतील, नाही उलगडले तरी चालतील. समर्थ तुमची कृपा अशीच असू द्या. माझ्या बुद्धीप्रमाणे जेवढं झेपेल तेवढं घेईन, पण तुमच्या शब्दांवर बाकी तुम्ही उभे आहात तिथे असं समजून विश्वास ठेवेन. मग ऐकत ज्ञानाचे लक्षण. ज्ञान म्हणजे आत्मज्ञान. पाहावे आपणासी आपण, या नाव ज्ञान श्रीराम. याचं ज्ञान आहे. हे जे नाव आहे हे ज्ञान आहे. मग देवास जाणावे, मुख्य देवास जाणावे. गोवर्धन लीला आठवायची. किती वेळा आपण गोवर्धनाचा उच्चार करतो, कारण ज्ञानाचा संबंध आला की गोवर्धनाची लीला, भगवंताची कृष्णाची लीला आलीच. जेव्हा जेव्हा ज्ञान असेल त्यांनी किती समजावून सांगितलं. एका करंगळीवर गोवर्धन उचलून सांगितलं, बाबा बघ तुझ्यासमोर मी ही लीला केली, कुठे जाऊ नको, मामेकम शरणम ब्रज, मी आहे ना, माझ्याकडे ये, माझ्यासारखा हो, आणखी काय पाहिजे. मुख्य देवास जाणावे. तो मुख्य देव आहे. कोण? जो अनंत कोटी ब्रह्मांडाचा नायक, अवतार घेतलेल्यापेक्षाही वरचा. अवतार घेतलेले रामराय तेच तर एवढे आहे, नररूपामध्ये आलेले, वानर रूपामध्ये हनुमंत आहेत, पण त्या अवतारापेक्षाही ज्यांचा ते अवतार आहेत, आपण 1% आहे, ते 99% आहेत. आहे विष्णूचा अवतार, आपण 1% आहे. कारण की आपल्यामध्ये जे चैतन्य आहे तेवढंच फक्त शुद्ध आहे, बाकी सगळं अशुद्ध आहे. पण त्यांचं 99% शुद्ध, 1% त्यांनी अवतार घेतल्यामुळे मर्यादा कृष्णांना तर अमर्यादा आहेत. मग कृष्णांनी ज्या लीला केल्या त्या अमर्यादा आहेत. रामांनी नररूपामध्ये येऊन, पूर्णावतार नाही आहेत ना रामराय, त्यामुळे त्यांनी नररूपा येऊन मर्यादित काम केलं आहे. जसं नरांना करता येईल तेवढंच काम केलं आहे. अशा अवास्तव लीला त्यांनी केल्या नाही ज्या कृष्णांनी केल्या आहे. म्हणजे 99% सत्वगुण, 1% मर्यादा. आपल्याला 99% देहबुद्धी, 1% तो प्राण जो त्यांनी मुळात दिला आहे. याच्या व्यतिरिक्त आपलं स्वतःचं कर्तृत्व त्यासाठी काही नाही. त्यांनी दिला म्हणून कितीतरी लोकांना ते समजतही नाही आणि ते मरून जातात. जन्माला आले आणि मरून गेले, त्यांना कळलंच नाही आपण कोण आहे. अशा पद्धतीचे एखादाच भक्त असा आहे की जो आत्मज्ञानापर्यंत पोहोचतो. मग असं त्यांचं रूप असताना त्याच्याही पेक्षा जो वरचा आहे, अनंत कोटी ब्रह्मांडाचा नायक, त्याला ओळखावं. ज्याच्यातून कृष्णाचा अवतार झाला, ज्याच्यातून रामांचा अवतार झाला, ज्याच्यातून मत्स्यावतार झाला. आपण मत्स्यावतारावर बोललो, कुर्मावतारावर बोललो, वामन अवतारावर बोललो. आपल्याला कळो न कळो त्यांनी अवतार घेऊन आपलं रक्षण केलेलं आहे. आपल्याला जेव्हा आपला जन्म म्हणजे मनुष्य जातीचाच जन्म नव्हता तेव्हा त्यांनी मत्स्यावतार घेतलाय सत्ययुगामध्ये. नंतर जो आला आहे तो रामावतार आहे. तो सत्ययुग नाही आहे, ते रामावतार आहे. रामानंतर कृष्णावतार आहे. मग आता हे आपलं कलियुग आहे. तरीही त्यांचं कार्य सुरूच आहे. त्यांचं कार्य काही काळ ना काळ लोटले तरी त्यांचं सुरू आहे. मग ते ओळख म्हणतात. ते त्यांचं कार्य सुरू आहे. आपला कितवा जन्म आहे आपल्याला माहीत नाही, पण त्याच्याच कणातून आपण आलेलो आहे ना. फक्त कण कमी आहे. त्यांचे सत्वगुणांनी भरलेले कण होते, तरी त्याचं लक्ष आपल्याकडे का नसणार आहे? त्यांचाच अंश आहे. मुख्य देवा असं जाणावे, सत्य स्वरूप ओळखावे, नित्यानित्य विचारावे, या नाव ज्ञान. हे सतत विचारत राहायचं. विसरल्यासारखं झालंच नाही पाहिजे. बिलकुल विसरायची नाही ही गोष्ट. विवेकाने सत्य, फक्त सत्य आणि सत्यावरतीच विचार करायचा. मी कोण आहे? मी कोण आहे कळल्यानंतर जो हृदय संकेत देतो, आणि हृदय संकेत देणारा जाज्वल्य असा तेज आपल्या शरीरामध्ये आहे, त्याच्याकडे दुर्लक्ष जितके दिवस करशील तितकं पुन्हा पुन्हा जन्माला येशील. कारण भोगल्याशिवाय तुला मुक्ती देणारच नाही. तसा तो खूप पक्का आहे. कर्म जे आहेत आपले ते इतके पक्के आहेत की भोगल्याशिवाय मुक्ती नाही. भोगायचंच कशाला? त्यापेक्षा भोगायचंच नाही असं ठरवायचं आणि शांत होऊन जायचं आणि त्यांच्यासमोर बसायचं. हे ज्ञान आहे. काहीच करायचं नाही मला.
जे करतोय ते तुला समर्पित करतो. जे काही करतोय ते तुला समर्पित. त्याचं सुख आणि दुःख, लाभ आणि हानी त्याचा करता तू. आणि त्यांनी एक म्हटलं अजून की जर समजा असं असेल कृष्णार्पणमस्तु हे जर तुम्ही तत्व मला सांगता तर नास्तिक लोक त्याच्यावर म्हणतात असं का, मग मी वाईट काम करतो आणि कृष्णार्पणमस्तु म्हणतो, चालेल का? कृष्ण म्हणतो चालेल, ते सुद्धा मला चालेल, का नाही चालणार? मग तो म्हणतो असं कसं चालेल? मग प्रत्येकाने असं केलं तर त्याच्यावर तो म्हणतो माझा एक स्वभाव सांगतो, तेवढा ऐकून घे फक्त, माझा एक स्वभाव आहे. तो ऐकल्यावर तुला सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतात. वाईट काम केल्यानंतर चांगलं काम करणाऱ्या माणसाला आणि वाईट काम करणाऱ्या माणसाला एक दोघांनाही मी स्वभाव सांगतो. चांगल्याला किती आनंद आणि वाईटाला किती दुःख होणार आहे बघा. तो जेव्हा उत्तर देतो ते म्हणतात आहे की मला जे समर्पित करता, कृष्णार्पणमस्तु रामार्पणमस्तु जे म्हणता, त्याच्या माझ्याजवळ काही ठेवत नाही, कारण मला काही कमी नाही. मी अनंत कोटी ब्रह्मांडाचा नायक आहे, मी काही माझ्याजवळ ठेवत नाही. माझ्याजवळ जे ज्यांनी जसं पाठवलं त्याच्या 100% जास्त मी तुम्हाला देतो. जय जय रघुवीर समर्थ. हे नित्य आहे, हे सत्य आहे. असं जेव्हा त्यांनी म्हटलं तर मी सत्य दिलं, चांगलं दिलं, त्याचं 1000 पटींनी फळ जास्त मिळालं, कारण समर्पित केलं. आणि ह्यांनी पण वाईट फळ दिलं, त्याचं 100% फळ त्याला दिलं आणि त्याला वेदना दिल्या. याचं कारण जर समजा दारू पिणारा असेल आणि म्हणाला की मी दारू पितो आणि कृष्णार्पणमस्तु, तो तेही सहन करायला तयार आहे, काही हरकत नाही, पण त्याच्या 100% वाईट परिणाम तुला देतो. लिव्हर सिरोसिसनी तुझा मृत्यू होईल. जय जय रघुवीर. फळ दिलं नाही? फळ दिलं. कसं फळ दिलं? आम्ही काहीही न करता आमचं चांगलं फळ मिळालं की 100% अधिक, जे कोणीही इतकी चक्रवाढ व्याज तर कोणत्या दुनियेत सापडणार नाही. बँकेमध्ये कितीही पैसा ठेवा, एवढी चक्रवाढ व्याज कोणत्याही बँकेत या संसारात नाही, जी रामनामाच्या बँकेत आहे. मग तिथे जे देतोय, मग द्या म्हणतो काही पण. म्हणजे प्रत्येक प्रश्नाचं उत्तर कसं भगवंत देतात, कारण बुद्धी आणि दुर्बुद्धी दोन्ही आहे. वाईटाने विचारलं हसत. कृष्णांना हसणं तर इतकं आवडतं, ते स्वतःही हसतात आणि इतरांनाही हसवतात. आकर्ष येते ते कृष्ण. त्यांच्याकडे बघितल्यानंतर रामराय गंभीर आणि कृष्ण अतिशय हासरे. त्यांना म्हटलं की आम्ही हे तुम्हाला देतो, दे ना. कंसाला सुद्धा जे रावणाला सुद्धा रामांनी दिलंय, मुक्तीच दिली आहे, वेगळ्या पद्धतीने दिली. ते आपलं एक्झाम्पल सेट केलं आहे की असं केल्याने असं होतं. मी मारतो आणि कुणाला हात ठेवतो शबरीसारखा, हा 2 मधला फरक ओळख. मी हातच ठेवला, ह्याला बाण मारलाय, तुझ्या याच्यावर हात ठेवलाय, हा सगळ्यात मोठा फरक आहे. हे जर तुमच्या लक्षात आलं तर हे ज्ञान आहे. आपण गोष्टींमधून ज्ञान घ्यायचं की कोणत्या गोष्टींमधून काय समजू शकतं, असं जर ज्ञान घेतलं तर वाईट करण्याची हिंमत करू द्यायचं. आणि वाईट मुख्य गोष्ट म्हणजे तेही फ्रीडम दिलाय. जितके दिवस करायचं आहे तितकं करा, जितके वर्ष करायचं आहे तितकं करा, जितके जन्म करायचं आहे तितकं करा. मी काही त्यात हातभार करत नाही. जेव्हा तू थांबवशील तेव्हा त्याचं 100% फळ मी तुला देतो. जय जय रघुवीर सम. थांबवणं तुझ्या हातात आहे. तुला हातपर्यंत इथपर्यंत आणून दिलंय. त्याच्या व्यतिरिक्त तुला खाणं तर तुझं काम आहे, ते नाही मी करू. खाल्ल्यानंतर पचवण्याचं काम पुन्हा मीच करणार आहे, पण खाणे हे तुला करावंच लागणार आहे. ते कर्म आहे, कर्मयोग गीतेतला. कर्म अर्जुनाला बाण मारावेच लागणार आहे, ते तुझं कर्म आहे. त्याच्यानंतर त्याचं फळ काय द्यायचं ते माझं आहे. आणि तू मला लक्षात ठेवून जर ते केलं तर 100नी 1000 पटींनी तुला मी वापस देतो. मीच तुला देतो ना सायुज्य मुक्तीचे कर्म. तुला मुक्ती देतो आणि माझ्याकडे बोलवतो. जन्म नाही, कशाला या जन्मात पडतोय पुन्हा पुन्हा. अशा पद्धतीचं हे ज्ञान. मुख्य देवा असं जाणावे, सत्य स्वरूप ओळखावे, नित्यानित्य विचारावे. या नाव ज्ञान श्रीराम. नित्यानित्य विचारावे. नित्य काय अनित्य काय, नित्य काय अनित्य काय विचारावे. हे करू ते करू विचारावे. सतत प्रश्न विचारावे. सत्वगुणांनी प्रश्न विचारावे, ते दुर्गुणांनी प्रश्न विचारावे. जमिनीमध्ये जर बी टाकलं ते सरळच टाकलं पाहिजे असं नाही, उलटं टाकलं तरी त्याला फळ तसंच येणार आहे. वाल्मिकींनी वाल्यांनी उलटं म्हटलं मरा 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 तरी रामच झाला. या सगळ्या गोष्टी एकच आहे. आकाशात पतितम तोयम यथा. पण आपण जसं म्हणू तसं फळ 100% अधिक प्रमाणात ते देणार आहेत. हे वाक्य लक्षात ठेवायचं ज्ञान आहे. मी जसं करीन त्याच्या 100% अधिक. वाईट केलं वाईट, चांगलं केलं चांगलं, माझं कर्मच मला फळ देणारे भगवंत आहेत. त्यामुळे काय मागायचं हे आपण ठरवायचं. जेथे दृश्य प्रकृती सरे, देहबुद्धी सरे. सरळ सरळ 2 बुद्धीचे भाग सांगितले. दृश्य प्रकृती सरे. जी दिसते ती प्रकृती आता ब्लर झाली.
जी दिसते आहे प्रकृती दिसणार आहे, मी जाणार आहे, खरेदी करणार आहे, खाणार आहे, पिणार आहे, सगळं करणार आहे, पण ती कुणासाठी करणार आहे सतत लक्षात काय ठेवायचं. जसा तानपुऱ्यावरती सा आणि प जसा गायक सारखा ऐकत असतो, त्याच्या आधारानेच तो गाणं म्हणतो, तसं त्याच्या आधाराने रामाच्या आधाराने जर आपण एखादं कर्म केलं, कृष्णार्पण मस्तू करत केलं, तर मग ती प्रकृती ओसरली असं म्हणायला हरकत नाही. प्रकृती कुठे जात नसते. भूकंप झाला, जमीन जरी गेली तरी बाकीची जमीन जशीच्या तशीच असते, काही संपत नाही. आपल्या जीवाचे पंचमहाभौतिक देहाचं एकही गोष्ट संपत नाही. वाटतं देह गेला, पण ज्याचं त्याच्यात मिसळत आहे, प्रत्यक्षात देहसुद्धा जात नाही. किती मोठी लीला आहे भगवंताची. हे आपण पंचभौतिक समासामध्ये पाहिलं आहे. जेथे दृश्य प्रकृती सरे पंचभौतिक ओसरे. पंचभौतिक ओसरलं, शरीर जाणार आहे, बुद्धीला त्या शरीरामध्ये जाऊ द्या, त्याच्यासोबत विलीन होऊ द्या आणि हृदयाला रामाकडे लावा. पंचभौतिक ओसरे समूळ द्वैत निवारे या नाव ज्ञान. द्वैत नाहीच. स्वर्ग नरक कल्पना मनाच्या क्षणात विरलाभार. मिलन होते दोघांचे हीच कल्पना फोल. हे सुचलेलं गाणं. मिलन होते दोघांचे हीच कल्पना फोल. रहस्य कळते या मायेचे जीवन हे अनमोल. दोघांचं मिलन होतं तेव्हा आनंद मिळतो, ही कल्पना चुकीची आहे असं मला वाटलं आहे. अमृतकणामध्ये दोघांचं मिलन होतं म्हणून आनंद होतो असं जे वाटत होतं ती माया आहे, ते रहस्य आहे. माझं माझ्याशी मिलन जेव्हा होतं, म्हणजेच माझ्या देवाशी जेव्हा मिलन होतं, ते रहस्य कळतं, ते ज्ञान आहे. रहस्य कळते या मायेचे जीवन हे अनमोल. कुठेही जा, द्वैत असेल ज्या ठिकाणी, दुजा भाव ज्या ठिकाणी असेल, द्वैत ज्या ठिकाणी असेल, आनंद असू नाही शकत. माझा मला जेव्हा आनंद होतो या गोष्टीचा, तेव्हा तो आनंद आहे. ते रहस्य आहे मायेचं, की या मायेशी काही संबंध नाही. माझा मला आनंद झाला जो त्याच्याशी संबंधित आहे. त्यांनी जर मला सुख दिलं, त्यांनी जर माझं मिलन करायचं ठरवलं एखाद्या व्यक्तीशी, तर त्या मिलनात सुद्धा तोच आहे. ते मिलन असो, दोन ओंडक्यांची होते सागरात भेट. झाली होती, तेही मिलन होतं आणि तो वियोग सुद्धा वियोग नाही, प्रत्यक्ष करता तो आहे. हे जर लक्षात घेतलं तर रहस्य कळते या मायेचे जीवन हे अनमोल. मिलन घडते दोघांचे हीच कल्पना फोल. रहस्य कळते या मायेचे जीवन हे अनमोल. जय जय रघुवीर समर्थ. 4 ओव्या म्हणते आणि वंदनाताई असाल तर तुम्ही झाले साधनाचे फळ म्हणाल माझ्या 4 ओव्या झाल्यानंतर. मनबुद्धी अगोचर न चले तर्काचा विचार. उल्लेख परेहून पर या नाव ज्ञान श्रीराम. जेथे नाही दृश्यबान, जेथे जाणीव हे अज्ञान. विमळ शुद्ध स्वरूप ज्ञान, यासी बोली जय श्रीराम. सर्व साक्षी अवस्था तुर्या, ज्ञान ऐसे म्हणती तया. परी ते जाणीजे वाया, पदार्थ ज्ञान श्रीराम. दृश्य पदार्थ जाणीजे, त्यास पदार्थ ज्ञान बोलीजे. शुद्ध स्वरूप जाणीजे, या नाव स्वरूप ज्ञान श्रीराम. सर्व जेथे सर्वची नाही ठाईचे, तेथे सर्व साक्षत्व कैचे. म्हणून शुद्ध ज्ञान तुर्येचे, मानुची नये श्रीराम. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ.